हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीने बांधलेलं नातं भाग एक. रुद्रचे आलिशान ऑफिस. रुद्र प्रतापराव सरनाईक वयाच्या 28व्या वर्षी मुंबईच्या कॉर्पोरेट जगातलं एक मोठं आणि प्रसिद्ध नाव. शिस्तबद्ध, रागीट आणि परफेक्शनिस्ट. काचेच्या भिंती असलेल्या त्याच्या कॅबिनमध्ये तो खिडकीपाशी उभा होता आणि बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्याच्या टेबलावरचा इंटरकॉम वाजला. तसा एक आवाज आला, "सर, बोर्ड मीटिंगसाठी सर्वजण वाट पाहत आहेत." तो आवाज त्याच्या पीएचा होता. हे ऐकून रुद्रने एक दीर्घ श्वास घेतला. आपली महागडी घड्याळ सावरली आणि तो वळला. त्याच्या चेहरा एखाद्या दगडी मूर्तीसारखा निर्विकार होता. तो जसा चालत बाहेर आला तसा त्याचे पाय आणि हाताची हालचाल एखाद्या टायगरसारखी पॉवरफुल वाटत होती. गौरीचे स्वप्नातले जग. दुसरीकडे पुण्याच्या एका जुन्या वाड्यात गौरी वसंत देशपांडे राहत होती. जिथे रुद्र आधुनिकतेचे प्रतीक आहे, तिथे गौरी मातीशी आणि साहित्याशी जोडलेली आहे. ती बाल्कनीत बसून आपल्या डायरीत काहीतरी लिहित होती. तिची आई सुमती खालून ओरडली, "गौरी, अगं लवकर आवर. आज सरनाईक फॅमिली तुला बघायला येणार आहेत. माहीत आहे ना? ही काय तुझी साडी साधी? काहीतरी चांगलं घाल ना." तसा एक गौरीने सुस्कारा सोडला. तिचे डोळे भरून आले. तिचं स्वप्न होतं रायटर बनायचं, पण घरच्या परिस्थितीमुळे तिला एका अनोळखी माणसाशी लग्नासाठी जबरदस्तीने तयार केलं जात होतं. "आई, मला हे लग्न नाही करायचंय गं. मी त्याला ओळखतही नाही," ती आर्ततेने म्हणाली. संध्याकाळची वेळ. सरनाईक कुटुंब देशपांडे यांच्या घरी पोहोचले होते. रुद्रची एंट्री एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखी होती. त्याने राखाडी रंगाचा सूट घातला होता. हातात महागडा फोन आणि चेहऱ्यावर एक फूल पण ॲरोगंट भाव. जेव्हा गौरी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली, तेव्हा रुद्रने पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिले. गौरीचं सौंदर्य साध्या साडीतही एखाद्या अप्सरेसारखं खुलून दिसत होतं. तसे रुद्रचे डोळे काही क्षण तिच्यावर खिळले. "तर गौरी, तुम्हाला काय वाटतं या लग्नाबद्दल?" रुद्रने आपल्या भारी आवाजात प्रश्न विचारला. त्याचे शब्द एकदम धारदार होते. तशी गौरीने मान वर केली. तिच्या डोळ्यात राग आणि हतबलता होती. "मला वाटतं की या नात्याला काहीच अर्थ नाहीये. आपण दोघे एकमेकांसाठी पूर्णपणे वेगळे आहोत," ती स्पष्टपणे बोलली. हे ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावर एक अपहासात्मक हसू आलं आणि तो उठला आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या शरीरातून येणारा कॉलनचा सुगंध गौरीला जाणवला. नात्याचा अर्थ जोडीदारावर नसतो गौरी. तो त्या रिस्पॉन्सिबिलिटीवर असतो जी आपल्यावर लादली जाते, आणि मला ही रिस्पॉन्सिबिलिटी निभवायला आवडतं." तर हे ऐकून हॉलमध्ये एकदम शांतता पसरली होती. दोन्ही घरची मंडळी काहीतरी बोलणार इतक्यात रुद्रने गौरीच्या कानाजवळ झुकून हळूच म्हटलं, "हे लग्न मी माझ्या आई वडिलांसाठी करतोय, पण हे घर आणि माझं आयुष्य हे माझ्या अटींवर चाललं. बी रेडी गौरी." रुद्र बाहेर पडला. पुन्हा पाऊस जोरात सुरू झाला. गौरी त्या जागीच थिजली होती. तिचं नशीब आता एका अशा माणसाच्या हातात होतं ज्याला भावनांपेक्षा अटी जास्त महत्त्वाच्या होत्या. गौरीची फळी आणि रात्रीची वेळ होती. रुद्र निघून गेल्यानंतर गौरी आपल्या खोलीत येऊन बेडवर कोसळली. खिडकीतून येणारा वारा तिच्या चेहऱ्यावरचे केस हलवत होता. तिच्या मनात विचारांचे काऊर मांजले होते. तिने आरशात स्वतःच्या प्रतिमेकडे पाहिले आणि तिची साधी काठपदराची साडी आणि चेहऱ्यावरचा निरागसपणा. तिला स्वतःलाच प्रश्न पडला, "मी रुद्र सरनाईक सारख्या माणसासोबत कशी लग्न करणार?"
तो तर बर्फासारखा थंड आहे आणि मी तर साहित्याच्या जगात रमणारी. तिच्या खोलीचे दार हळूच उघडले आणि तिची लहान बहीण सई आत आली. दीदी, तो रुद्र किती हॉट आहे ना, पण त्याचा स्वभाव थोडा ॲटिट्यूड असलेला वाटला नाही का? सईने हळूच विचारले. गौरीने एक दीर्घ श्वास सोडला. सई, तू त्याला हॉट म्हणतेस, पण मला त्याचं वागणं खोल वाटतंय. जबरदस्तीने बांधलेलं नातं कधी सुखाचं नसतं ग. ते फक्त एका करारासारखं असतं. रुद्रचं फार्म हाऊस. त्या रात्री रुद्र आपल्या प्रशस्त बाल्कनीत उभा होता. त्याच्या हातात वाईनचा ग्लास होता. त्याच्या समोर मुंबईच्या शहराचं लख्ख प्रकाश दिसत होतं. पण रुद्राचं लक्ष कुठेच नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर गौरीचा तो रागीट पण घाबरलेला चेहरा पुन्हा पुन्हा येत होता. त्याने फोन काढला आणि आपल्या खास मित्राला म्हणजे आर्यनला मेसेज केला. एव्हरीथिंग इज सेटल. द गर्ल इज ओके, बट शी हॅज अ स्पार्क ऑफ डेफिनेस. आय लाईक दॅट, बट शी नीड्स टू नाव हू इज द बॉस. रुद्रने ग्लास टेबलावर जोरात ठेवला. त्याला लग्नात मुळीच रस नव्हता. हे फक्त त्याच्या बिझनेसच्या वाढीसाठी आणि वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी होतं. पण गौरीच्या डोळ्यामधला तो स्वाभिमान त्याला कुठेतरी अस्वस्थ करत होता. त्याला आजवर कोणीच नाही म्हटलं नव्हतं आणि गौरीने पहिल्या भेटीतच त्याला नाकारलं होतं. हा अपमान की आव्हान रुद्रलाही कळतच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांड्यातला वाडा. आज साखरपुड्याची चर्चा करण्यासाठी रुद्रचे आई वडील देशपांडेच्या घरी आले होते. हॉलमध्ये जुनी गाणी वाजत होती, पण वातावरणात मात्र एक प्रकारचा तणाव होता. रुद्रचे वडील विश्वनाथ सरनाईक, जे अत्यंत शिस्तप्रिय होते, त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. वसंतराव, आपण तर ठरवलंच आहे. पुढच्या रविवारी साखरपुडा आणि पुढच्या महिन्यात लग्न. आम्हाला कोणतीही कसर नकोय. गौरी कोपऱ्यात उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिचे वडील वसंतराव मान खाली घालून बसले होते. त्यांना आपली मुलगी या श्रीमंत घरात पाठवायची होती, जेणेकरून तिचं भविष्य सुरक्षित होईल. गौरी हळूच हॉलमध्ये आली. तिच्या हातात पाण्याचा ट्रे होता. तिने रुद्रच्या आईसमोर म्हणजे सुनंदा वहिनीसमोर पाणी नेऊन ठेवलं. सुनंदा वहिनींनी गौरीचा चेहरा वर करून पाहिला आणि म्हणाली, गौरी बेटा, रुद्र थोडा कडक आहे, पण त्याचं हृदय सोन्यासारखं आहे ग. तू काळजी करू नको. हे ऐकून गौरीने फक्त स्मितहास्य केलं, पण तिचं लक्ष रुद्रच्या एंट्रीकडे होतं. रुद्र पुन्हा एकदा काळ्या रंगाच्या फॉर्मल कपड्यांमध्ये तिथे आला होता. तो येताच खोलीचं वातावरण बदललेलं होतं. त्याने कोणाकडेही न पाहता थेट गौरीच्या डोळ्यात पाहिले. पाहुणे गप्पांमध्ये व्यस्त असताना गौरी बागेतल्या कट्ट्यावर जाऊन बसली. रुद्र तिथे आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि गौरीच्या जवळ जाऊन उभा राहिला. तुला खरंच हे लग्न करायचं नाहीये का? रुद्रने विचारले. त्याचा आवाज आता थोडा कमी झाला होता. त्यात एक प्रकारची इंटेन्सिटी होती. गौरीने खंबीरपणे उत्तर दिलं, जर मी नाही म्हटलं तर काय, तुम्ही हे लग्न रद्द कराल का? रुद्र सर, आपण दोघेही एका खेळात आहोत, जिथे मला प्यादं बनायचं नाहीये. आपण मुळात एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीये. मग हे आपण लग्न कसं करणार? हे ऐकून रुद्र थोडा हसून जवळ आला. प्यादं नाही गौरी, तू माझ्या आयुष्याची राणी असशील, पण राणीला माझ्या अटी पाळाव्या लागतील. आणि हो, पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा तू माझ्यासाठी एक कविता लिहून ठेवायची. मी असं ऐकलंय तू कविता लिहितेस. बघूया तुला किती शब्दांची पकड आहे. रुद्र तिथून निघून गेला. हे ऐकून गौरीही थक्क होऊन बघत राहिली. हा माणूस इतका विचित्र का आहे? त्याला कविता का हवी आहे? गौरीला हे समजायला वेळ लागणार होता की रुद्र तिला फक्त लग्नाच्या बंधनात अडकवू पाहत नाहीये, तर तो तिला आपल्या आयुष्याच्या स्क्रीन प्लेमध्ये एक पात्र बनवून पाहतोय. तर कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथेची सुरुवात आवडली असेल तर तेही नक्कीच कळवा.
आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.